तर दुसरीकडे शहांकडून शिवरायांचा अपमान झालाय, त्यांचा कडेलोट करा असं संजय राऊत म्हणतात। शहांकडून रायगडावर शिवरायांचा वारंवार एकेरी उल्लेख करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी शहांवर आता गुन्हा दाखल करायला हवा असंही संजय राऊत म्हणाले। शिवाय औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिल्याचंही राऊतांनी म्हटलंय। कोणाचा कडेलोट करणार? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अपमान होईल तेव्हा त्यांच्या समोरच काल अपमान झाला ना। छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला, जो आम्ही कधीच करत नाही। औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली। जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे। देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये, करा कडेलोट। तुम्ही अमित शहांचं भाषण ऐका, त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही। शिवाजी 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 एकेरी उल्लेख, शिवाजी ने ये किया, शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को, ही भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना आरेतुरे करायला? काय करतायत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा। मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल। इतरांवर करता ना तुम्ही। देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि आम्ही सहन करू?